श्रावणात कुणाकुणाचे उपवास असतात बरं? कदाचित मला असं वाटतंय, की 80% ते 90% लोकं श्रावणात मोस्ट ऑफ वेळेस उपवास करतात. कधी श्रावण सोमवार, कधी शुक्रवार, तर अजून कुठले उपवास. तर अशा वेळी प्रश्न पडतो, उपवासाला खायचं काय? आणि तेही हेल्दी. बऱ्याचदा साबुदाणा प्रत्येकाला सूट होतो असं नाही. साबुदाणा खाल्ला की ॲसिडिटी होते. मग अशा वेळी आपण शोधत असतो वेगवेगळ्या हेल्दी रेसिपीज. त्याचसाठी आज आपण घेऊन आलेलो आहोत अतिशय टेस्टी, पौष्टिक आणि हेल्दी रताळ्याचा एक पदार्थ, जे की बऱ्याच जणांना माहिती असेल, पण बरेच जण ही रेसिपी ट्राय केलेली नसतील. त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. किंवा जे नवशिके आहेत त्यांना अगदी उपवासाला साबुदाणापेक्षा काही बनवता येतं असं जर माहिती नसेल, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. सगळ्यात अगोदर ही रेसिपी बनवण्यासाठी आपण अर्धा किलो इथे रताळे विकत आणलेले आहेत. व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, कारण याला भरपूर माती लागलेली असते आणि ते व्यवस्थित साफ नाही केले तर मग जेव्हा आपण याला उकडतो त्यामध्ये मातीचा वास येऊ शकतो. म्हणून सुरुवातीला 1 ते 2 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या आणि त्यानंतर हव्या त्या साईजमध्ये त्याचे तुकडे करून आपल्याला स्वच्छ पाणी ॲड करून हे रताळे व्यवस्थित उकडून घ्यायचे आहेत. किमान 1 ते 2 ग्लास पाणी ॲड करायचंय, म्हणजे व्यवस्थित रताळे बुडेपर्यंत पाणी ॲड केलं की रताळे छान उकडले जातात. हे रताळे बऱ्याच जागी स्टीम सुद्धा केले जातात. प्रत्येकाची इच्छा. मी तर याच पद्धतीने उकडवून घेते, म्हणजे पटकन होतात आणि केवळ 2 शिट्ट्या घेतल्या की हाय फ्लेमवरती हे रताळे शिजून तयार. आता याच्यापेक्षा जास्त शिट्ट्या घेतल्या तर याचा गिजगा होतो, अगदी स्मॅशी होतात. त्यामुळं मी तर 2 शिट्ट्या घेऊन ही रताळी या पद्धतीने सोलून घेत असते. याच्यावरचं कवर तुम्ही काढून घेऊ शकता. आता हल्ली बरेच जण काय करतात, की याच्यावरचं कवर काढूनच ते शिजायला ठेवतात. तसं न करता एकदा माझ्या पद्धतीने हा पदार्थ ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. चवीमध्ये सुद्धा खूप फरक पडतो करण्यामध्ये. अशा प्रकारे आता रताळी सोलून घ्यायची. व्यवस्थित सोलून घेतल्यानंतर त्याची बारीक तुकडे करून घ्या. हा आहे रताळ्याचा उपमा. आता तुम्ही याला काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तर उपमा म्हणतो. बारीक फोडी करून घेतल्यात. बरेच जण याला ग्रेट करून घेतात, अर्थातच किसून घेतात. बरेच जण याचा स्मॅशरने स्मॅश करून अगदी पेस्ट केल्यासारखी करतात. प्रत्येकाच्या इच्छेनुसार किंवा खाण्याच्या आवडीनुसार तुम्ही याची साईज डिसाईड करू शकता. अगदी बारीक मी कट करून घेतलेले आहेत. रताळ्याच्या फोडी तयार झाल्या की मग आता याला आपण फोडणी देऊया. फोडणी करता मी तूप वापरलंय. जर तुम्ही तूप खात नसाल तर तेलही वापरू शकता. इथे 2 चमचे साजूक तूप गरम करून घ्यायचं कढाईमध्ये आणि एकदा काय तूप गरम झालं की 1 छोटा चमचा जिरं ॲड केलेलं आहे. आता इथे आपण साधारणतः 2 हिरव्या मिरच्या आणि अगदी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे असले की रताळ्याचा उपमा अतिशय टेस्टी, हेल्दी आणि पौष्टिकही होतो. आता सेंधा नमक किंवा जे काही उपवासाला तुम्ही मीठ खात असाल ते चवीनुसार वापरायचं आणि व्यवस्थित फोडणी एकदा परतून घ्यायची. आता बरेच जण उपवासाला जिरं खात नाहीत. प्रत्येक भागात उपवास करण्याची पद्धत वेगवेगळी असते. ज्यांना जे पदार्थ जमत नाहीत त्यांनी ते पदार्थ काढून हा पदार्थ बनवला तरी चालेल. आता रताळ्याच्या फोडी यामध्ये ॲड करा आणि साधारणतः 2 ते 3 मिनिटं परत हाय फ्लेमवरती आपल्याला हे परतून घ्यायचंय. सतत हलवत राहायचं आणि यामध्ये तूप सुद्धा व्यवस्थित वापरायचं, जेणेकरून रताळे खाली तुमच्या कडेला चिकटणार नाहीत. आता थोडंसं चवीनुसार साखर वापरायची आणि भरपूर अशी कोथिंबीर. आता अजून बऱ्याच जणांचा प्रश्न येतो, कोथिंबीर चालते का? आम्ही तरी खातो उपवासाला. जर नसेल तुमच्याकडे चालत तर तुम्ही ते अवॉइड करू शकता. ओला नारळ खिसून घेतलेला होता. अर्धी वाटी ओला नारळ असेल, भरपूर ओला नारळ वापरा. अप्रतिम चवीचा हा पदार्थ कुठल्याही उपवासाला खाऊ शकता. तितकाच हेल्दी आहे. आता तो साबुदाणा किंवा साबुदाण्याचे वडे, खिचडी खाऊन बोर झाला असाल तर हा पदार्थ खाऊन बघा, खूप छान लागतो. आता हाय फ्लेमवर छानपैकी गरम होईपर्यंत आपण हे परतून घेतलंय आणि 1-2 मिनिटं वाफ काढून घेतली आहे. म्हणजे रताळे छान अगदी व्यवस्थित तयार होतात. यामध्ये सगळ्यात शेवटी अर्धा लिंबू पिळून घेतलाय. ज्यांना उपवासाला लिंबू जमत नाही त्यांनी अवॉइड केला तरी चालेल. अशा प्रकारे आता आपले उपवासाचे रताळे किंवा रताळ्याचा उपमा हा तयार आहे. झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ काढून घेतल्यानंतर गरमागरम रताळ्याचा उपमा आणि दही किंवा काकडीचा जर रायता खात असाल तर तो यासोबत तुम्ही सर्व करू शकता. अप्रतिम लागतो आणि खरंच खूप जास्त टेस्टी आहे. एकदा काय जर हा पदार्थ तुम्ही उपवासाला खाल्लात
तर दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही आणि अगदी हेल्दी खाल्ल्याची सुद्धा तुम्हाला फिलिंग येईल. अशा प्रकारे मी रायता सर्व केलेला आहे. तर हा उपमा तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर